नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज बघ आपला समोरचा जो गहू आहे पहिल्यांदा टाकलेला सगळ्यात आधी तो आला आहे परत आता तिसरं पाण्याला. तर त्याला आता आपल्याला तिसरं पाणी द्यायचं आहे. त्याच्यासाठी खाद मारायची. पहिले फक्त युरियाच मारायचं आहे आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी मारून घ्यायचं आणि नंतर पाणी भरायचं दिवसभर. आज किंवा उद्या 2 दिवस लागतील त्याला भरायला. हे बघा असं झालंय. हे दैवर पडलंय हो. तर आज वातावरण इतकं खराब झालंय. सकाळपासून असंच वातावरण आहे. एकदम असं वाटतंय पाऊस येईल असं वातावरण आहे. एकदम धुरळा. इथला हा गहू एकदम मस्त जबरदस्त झालाय बघा. थोडाच हात धरावा लागला आता. मला एक गोणी पुरवायची म्हणली. दोन्ही पण अरे बघ, संध्याकाळची वेळ झाली आणि अंधार पण पडलाय. आता गोऱ्याला पण मध्ये घेतलंय. लाईट पण लावलं मी त्याला. मग आता एवढंच मध्ये घेतलं. तर त्यांचं चालू होतं दिवसभर बाहेर पाणी भरायचं गव्हाला. सकाळीच मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आज उद्यापासून आहे ना आमच्या गावामध्ये सप्ताह बसणार आहे. त्यासाठीच थोडीशी घरातली साफसफाई करून घेतली. रोजची साफसफाई तर असतेच, पण थोडीशी एक्स्ट्रा साफसफाई करून घेतली. कारण की ना कसं गावामध्ये पण सगळं देव 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 आणि घरात पण तसंच. तर थोडं प्रसन्न पण वाटतं आता सप्ताह म्हटल्यानंतर. तर मला बाहेर अंगणामध्ये सडा पण मारायचा होता, पण आज दिवसभर घरातच गेलं आवरायला. त्याच्यामुळं मग मी ते काही केलं नाही. तर उद्या सकाळी सकाळी पहिले सडा मारून घेईल आणि मग बाकीचे कामं करायला मोकळं. म्हणजे कसं बाहेर रांगोळी वगैरे काढता येईल मस्त सकाळी सकाळी. आणि असं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी लवकर देवपूजा वगैरे करणं. हे ते या सगळ्या याच्यामधून थोडासा शेती कामातून पण मी वेळ काढून देवपूजेसाठी पण थोडासा वेळ देत राहते. तर गहू आपला जवळपास भरायचं झालंच आहे. काहीतरी एक पाडगं खालचं जे आहे ते राहिले, बाकी तो तर झालंच आहे. आता इकडचा जो गहू आहे आपला तो पण आता भरून भरपूर दिवस झाले. त्याला आता आंबवणी द्यावं लागणार आहे. तर हे बघा असं दिसतोय, कारण की अंधार थोडासा झालाय. तर आता 6:30 वाजत आले आणि मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे. तर म्हटलं चला, दिवसभर काय व्हिडिओ शूट केला नाही म्हणून संध्याकाळी करून घेऊ म्हटलं. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.